तुम्ही सबल असा दुर्बल असा, तुमच्यात गुण असतील तुमच्यात गुण नसतील, तुमच्यात क्षमता असेल नसेल, तुमच्यात कमतरता असतील, काही 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 एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जर तुमची इच्छाशक्ती विलक्षण असेल ना, पोचायची जिद्द असेल आणि उत्कटता आपल्या ध्येयाला गाठायची असेल आणि त्या तीव्रतेनं जर तुम्ही चालत असाल ना, तर या जगात तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही, कुणीच नाही. फक्त ती तीव्रता हवी, बस त्या तीव्रतेनं जायला हवं तुम्ही. मग मग काही 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 नाही. ह्या जगात फक्त ताकदवान असलेली एकच गोष्ट आहे, तुमची चिकाटी. फक्त चिकाटी. बाकी सगळे गुण तुमच्याकडे नसले तरी काय हरकत नाही, फक्त चिकाटी. तेवढी चिकाटी तुम्हाला जिंकून देऊ शकते. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं, तुझ्या यशाचं रहस्य? तो म्हटला, मी थांबलो नाही. यशाचं सर्वोत्तम रहस्य हेच आहे, थांबायचं नाही. पोहोचल्याशिवाय थांबायचं नाही, जिंकल्याशिवाय माघारी फिरायचं नाही, ध्येय गाठल्याशिवाय वाट सोडायची नाही. हे सगळ्यात मोठं रहस्य आहे यशाचं. पाण्याचा एक थेंब सतत 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 त्या वज्रासारख्या कठीण पत्थरावर पडत राहतो आणि अखेर त्या पत्थराला सुद्धा भेग पाडतो. ताकद त्या पाण्याच्या थेंबात नाही, ताकद त्याच्या अविरत सातत्यानं चिकाटीनं चिवटपणे कोसळण्यात आहे. बस दारावर धडका मारत राहा. एकतर दार उघडेल तरी, नाहीतर मोडून पडेल तरी, कारण दाराच्या पलीकडे स्वागताला यश उभा आहे.